ओके, चला मित्रांनो नमस्कार। या ठिकाणी छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत करतोय। मित्रांनो आपण या ठिकाणी छत्रपती सिरीजच्या माध्यमातून आरजे मॅथ या YouTube चॅनलवर आपण मित्रांनो तब्बल एसएससी चे तब्बल मित्रांनो टोटल जे काही शिफ्ट वाइज आणि डे वाइज जे काही पेपर झालेले आहे ते या ठिकाणी एनालिसिस करत आहे। मॅथ आणि रिजनिंग हे दोन सब्जेक्ट घेऊन। ओके, चला मग मित्रांनो या छत्रपती सिरीज मध्ये आपण या ठिकाणी आज आपण बघणार आहे मित्रांनो आज 16/1/2023 या दिवशी शिफ्ट नंबर 3 मध्ये विचारण्यात आलेले टोटल रिजनिंगचे प्रश्न आपण बघूयात। ओके, चला मग मित्रांनो आपल्या समोर प्रश्नपत्रिका असेल बघा। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी रिजनिंगचे टोटल प्रश्न बघूयात। एसएससी जीडी या परीक्षेत आलेले 16/1/2023 शिफ्ट नंबर 3 अंतर्गत विचारण्यात आलेले रिजनिंगचे टोटल कट टू कट प्रश्न आपण बघणार आहे। ओके, मग मित्रांनो लगेच तुमच्या समोर आता प्रश्न नंबर 1 असेल बघा। या ठिकाणी सिरीज वर आधारित आहे, त्याला शृंखला म्हणतो आपण। ओके, बघा काय म्हणतो मित्रांनो प्रश्न ए बघा। रिजनिंग अतिशय सोपी असते म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी 20 ते 25 मिनिटांमध्ये टोटल या ठिकाणी एनालिसिस करून टाकूयात। ओके, बघा मित्रांनो किती फरक दोघांमध्ये तर तुम्ही 3 आणि 8 मध्ये 5 चा फरक आहे, 8 आणि 18 मध्ये 10 चा फरक, त्यानंतर किती मित्रांनो 20 चा फरक, त्यानंतर किती मित्रांनो 44 चा फरक पाहिजे या ठिकाणी, म्हणजे किती मित्रांनो या ठिकाणी 78 पाहिजे। विकल्प बी मध्ये आहे 78। ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे। आता बघा या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट वर आधारित हा प्रश्न आहे। 8 व्यक्ति डी ई एम पी टी डब्ल्यू वाई और जेड एक सीधी पंक्ति में उत्तर की ओर मुख करके बैठे हैं। ओके, ठीक आहे मित्रांनो हे 8 व्यक्ती आहे वगैरे वगैरे वगैरे। आता बघा कशा पद्धतीने आपण सॉल्व करतोय समजून घेणार। किती व्यक्ती मित्रांनो 8, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 व्यक्ती आहे। मग बघा मित्रांनो एक एक माहिती रीड करून आपण सिलेक्टेड बघा। इथून यम पंक्ति के किसी एक सिरे पर बैठा है, म्हणजे पंक्ती या ठिकाणी कुठेतरी एका बाजूला आहे, एक तर डावी बाजू दाई बाजू किंवा बाई बाजू, कुठेतरी पंक्ती के अंतिम सिरे पर म्हणजे अंतिम टोकावर तो बसलेला आहे। मग मित्रांनो यम इथं असेल किंवा इथं असेल दोघांपैकी। ओके, यम और ई के बीच केवल 2 व्यक्ति बैठे हैं। यम और ई के बीच केवल 2 व्यक्ति बैठे म्हणजे एक तर ई इथं असेल किंवा एक तर ई या ठिकाणी असेल। ओके, आणखी काही कन्फर्म नाही की कुठे आहे म्हणून या ठिकाणी त्यांना एक ढोबळ मानाने आपण बसवून दिलोय। मग पुढे काय मित्रांनो पुढे बघा आणखी प्रश्न रीड करूयात। 2 व्यक्ति बैठे हैं, डी ई के दाई और तीसरे स्थान पर है। डी ई के दाई और तीसरे स्थान पर है मित्रांनो, डी ई के दाई और तीसरे स्थान पर है म्हणजे काय 1 2 3 1 2 3। मग बघा मित्रांनो आपण जर या ठिकाणी ई के दाईवर 1 2 3 तर या ठिकाणी डी येणार मित्रांनो। ई आणि यम या ठिकाणी निघून जातात म्हणजे यम आणि ई ची ही बाजू जी आहे ती परफेक्ट आहे आणि बरोबर आहे। मान पर्यंत दाई और तीसरे स्थान पर बैठा है। डी और टी के बीच केवल 4 व्यक्ती है। डी और टी के बीच केवल 4 व्यक्ती है म्हणजे आता डी ची या ठिकाणी उजव्या बाजूला दाई बाजूला जर टी ला बसवतो तर फक्त एकच जागा रिक्त आहे। मग इथंच कुठेतरी असेल 1 2 3 4 म्हणजेच कोण या ठिकाणी मित्रांनो डी ई के दाई और तीसरे स्थान पर डी टी के बीच, डी और टी के बीच 4 व्यक्ति 1 2 3 4 केवल 4 व्यक्ति बैठे। जेड पी के दाई और ठीक बगल में है। जेड पी के दाई और ठीक बगल में मित्रांनो या ठिकाणी बघा झेड आणि पी ठीक बगल में है। झेड और पी दोनों करीब म्हणजे काय मित्रांनो एकमेकांना लागून बसलेले आहे। मग बघा कुठे असेल झेड पी के दाईवर म्हणजेच काय मित्रांनो इथं पी असेल आणि इथं झेड असेल, एकमेकांना लागून एकमेकांना चिटकून या ठिकाणी बसवायचं असेल तरी एकमेव या ठिकाणी 2 जागा शिल्लक आहे शेष आहे इथं बसवून टाकतो आपण बरोबर। त्यानंतर पुढे रीड करणार मित्रांनो आपण पुढे रीड करण्यास काय बघा। डब्ल्यू पंक्ति के किसी भी सिरे पर नहीं बैठा मित्रांनो एकच जागा शिल्लक आहे ते सांगतात की डब्ल्यू कोई भी पंक्ति के सिरे पर नाही बैठा म्हणजे डब्ल्यू ला इथं बसवून टाका, नाही सांगतोय तो। मग पुढे काय मित्रांनो एक जागा शिल्लक आहे आणि एकच व्यक्ती या ठिकाणी उर्वरित शेष असेल शिल्लक असेल तो आहे वाय। मग वाय ला इथं बसवून टाका। मग वाय के दाई और कितने व्यक्ति बैठे, वाय के दाई और कितने व्यक्ति बैठे
तर मित्रांनो कोई नहीं, वायचा उजव्या बाजूला विचारलेलं त्यांनी, उजव्या बाजूला किती व्यक्ती, कोई भी नहीं. ओके, चला पुढे बघूयात पुढचा प्रश्नाकडे. बघा मित्रांनो काय म्हणतो हा प्रश्न समजून घेणाऱ्या या ठिकाणी प्रथमतः. ओके, काय मित्रांनो हे कंटिन्यू आणि कंपल्सरी पुन्हा पुन्हा दोन दोन एक दोन म्हणजे दोन दोन प्रश्न कंपल्सरी प्रत्येक शिफ्ट मध्ये हे गणितीय क्रिया म्हणतो आपण, समीकरण को संतुलित करने के लिए अशा पद्धतीने मित्रांनो दोन दोन प्रश्न येतात. मग या ठिकाणी बघूयात आपण काय आहे, कशा पद्धतीने कार्यक्रम आहे समजून घेऊ. प्रथमतः आपण मित्रांनो समजून घेणार प्रथमतः मी काय करेल मित्रांनो, या ठिकाणी विकल्प एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, विकल्प कारण की बघा आतापर्यंत काय बघत होतो आपण की बाबा हे चिन्हच बघत होतो, हे विकल्प मध्ये असायचे फक्त की बाबा कोणत्या चिन्हांची अदला बदल केल्यानंतर दो चिन्हों को आप एक दूसरे से बदल देने पर हमें समीकरण यहाँ पर संतुलित हो सके. पण आता नंबर पण आहे, चिन्ह पण आहे, दोघी गोष्ट आहे. तर मी काय करेल, मी या ठिकाणी थोडे विकल्प एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो या ठिकाणी 19 ला 14 ने कोणत्याही परिस्थितीत भाग जात नाही. म्हणजे मित्रांनो काय करावं लागणार, मग भाग जात नाही तर हे भागाकारचं चिन्ह बदलायला पाहिजे, भागचं चिन्ह या ठिकाणी बदलायला पाहिजे. मग हे प्लस आणि मायनस गुणाकार मध्ये चिन्ह बदलत नाही, आपल्याला इथं टार्गेट करा मित्रांनो, नाही बदलत ना हे विकल्प कट. इथं बघा मित्रांनो इथं पण प्लस आणि गुणाकार आपसात पुन्हा बदल, पुन्हा हे सुद्धा चेंज करून टाकतोय मी. मान्य इथपर्यंत. आता बघा काही विद्यार्थ्यांना हे वाटेल सर 14 और 2, आता मित्रांनो 14 ऐवजी मी 2 ठेवतो तर 2 ने पण 19 ला भाग जात नाही ना. इथं उत्तर पॉइंट मध्ये नको पाहिजे, आपल्याला भाग जातो म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर येतं ना, मग पॉइंट मध्ये नको पाहिजे कारण की इथं पूर्णांक मध्ये संख्या आहे त्यासाठी. मग त्यानंतर मित्रांनो 7 आणि 2 एकमेकांमध्ये इथं बदलून काहीच फायदा नाही, आपल्याला इथं पाहिजे चिन्ह म्हणजे दोन्ही कट. आता इथं बघा मित्रांनो इथं काहीतरी घडू शकतंय. काय घडू शकतं मित्रांनो या ठिकाणी, मग या ठिकाणी 4 आणि 19 बघा मित्रांनो घडू शकतं म्हणजे चिन्ह म्हणतात ना, जिथं प्लस असेल त्या ठिकाणी भागाकार, जिथं भागाकार असेल त्या ठिकाणी प्लस. तर मित्रांनो मला असं वाटतंय की 14 ला 7 ने पूर्ण भाग जातोय. क्लिअर इथपर्यंत. 14 ला 7 ने पूर्ण भाग जातो आणि जिथं 19 आहे तिथं 4, जिथं 4 असेल तिथं 19, म्हणजे मला या ठिकाणी थोडी संभाव्यता वाटते. तरी पण हे पण बघून घेऊयात आपण. काय म्हणतात 19 आणि 14 एकमेकांमध्ये चेंज करा, जिथं प्लस असेल तिथं भागाकार म्हणजे इथं भागाकार. ओके, आणि या ठिकाणी काय मित्रांनो इथं प्लस असेल. ओके ठीक आहे, तेच चिन्ह. बघा मी या ठिकाणी सॉल्व्ह न करता पण या ठिकाणी कशा पद्धतीने उत्तर आणता येईल इथं भागाकार करून टाकतोय मी, मान्य. आणि इथं काय मित्रांनो बेरीज करून टाकतोय. मग 19 आणि 14 यामध्ये अदला बदल करायचे आपल्याला. इथं 19 आणि इथं 14, हे तर आणखी खेळ खराब होतोय. क्लिअर इथपर्यंत. 19 ला 7 ने कुठे भाग जातो पूर्ण, म्हणजे विकल्प हे सुद्धा कट असेल, सी नंबर बरोबर असेल 3 नंबर. ओके ठीक आहे मित्रांनो, आपण ते या ठिकाणी नंबर टाकून पण तुम्हाला सांगतोय. काय या ठिकाणी इथं 4 आणि इथं किती 19, इथं मित्रांनो प्लस असेल आणि इथं भागाकार असणार. मग बघा 4 प्लस 14 भागीला 7 गुणिला 2 गुणिला 19 इक्वल टू किती 8. मग या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः गुणाकार होतो, भागाकार होईल, त्यानंतर भागाकार म्हणजे इथं 2 आले, त्यानंतर मित्रांनो 4 प्लस 2 गुणिला किती 19. मग या ठिकाणी 2 गुणिला 2 किती 4, 4 गुणिला 19 किती मित्रांनो 76, 76 प्लस 4 किती मित्रांनो तर 80 येणार आणि हे 80 आहे लास्ट मध्ये. ओके, अशा पद्धतीने कट टू कट पद्धतीने सुद्धा आपण मित्रांनो विकल्प एलिमिनेट करून सुद्धा हे सहजपणे उत्तर काढता येईल आपल्याला. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके बघा या ठिकाणी एनालॉजी या प्रकारचा हा प्रश्न आहे मित्रांनो, कशा पद्धतीने सहसंबंध एकमेकांमध्ये. मग मित्रांनो 9 चे 11 होतात, 9 आणि 11 होत नाही, 9 आणि 11 मध्ये जे साम्य असेल तोच या ठिकाणी असेल, तोच या ठिकाणी असेल. बघा या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आपण 9 चे 11 म्हणजे या ठिकाणी मला वाटतं +2 केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं तर -7 आहे. ओके, हे पण लॉजिक नसेल या ठिकाणी. पुन्हा या ठिकाणी आणखी लॉजिक समजून घेऊयात.
काय लॉजिक असेल? नाही. 19 करण्यासाठी नाही. 11 गुणिले 99 होतात. 21 गुणिले 29 नाही, हे पण कुठे लॉजिक नाही. मग 11 गुणिले 2 22 - 9 13 असं काहीतरी असेल बघा मित्रांनो, समजून घेणार. हे तर लॉजिक खूप कडकच दिसतंय मला. 21 गुणिले 2 42 - 29 इथं 3 आणि ते 3 13. ओके, असं काहीतरी आहे मित्रांनो की गुणिला 2 जे दुसरे पद असेल ना, दुसरे नंबर या ठिकाणी अनुपात मधले 9:11 ला दुप्पट करून त्यामधून 9 मायनस करतोय तर मला 13 भेटतात. पुन्हा 21 ला दुप्पट करून -29 केल्यानंतर 13 भेटतात. तर इथं बघूयात. आता इथं तर मित्रांनो थोडं काम कठीण आहे. कशा पद्धतीने बघा, हे विकल्पच घेतो मी. हे 48 ला 37 ने 11 येत नाही, या ठिकाणी 11 येते, 13 येत नाही. 22 44 ला 37 ने मायनस केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 7 हे पण नाही. 52 ला 37 ने मायनस केल्यानंतर मित्रांनो हे 5 आणि 2 हे पण नाही. डी चेक पण करण्याची गरज नाही या ठिकाणी. मग बघा 25 गुणिले 2 किती मित्रांनो 50 होतात. 50 मधून 37 मायनस केल्यानंतर इथं सुद्धा 13 शिल्लक आहे, शेष आहे. हे लॉजिक मला वाटतं म्हणजे असेल ते 100% की हरकत नाही. डी विकल्प बरोबर असेल. ओके, चला पुढे जाऊ. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे बघा. मित्रांनो लेखक कलम बढई. बघा मित्रांनो, मला वाटतंय हा प्रश्न आहे ना रिपीट झालेला आहे. या आधी पण काहीतरी मला शिफ्ट वाईज ती प्रश्नोत्तरे आठवत नाही, कोणत्या तरी एका शिफ्ट मध्ये हे बघितलं आपण. लेखकचा जो सहसंबंध मित्रांनो कलम सोबत, तर बढईचा जो असतो ना तो आरी सोबत असेल. ओके, विकल्प नंबर 1. त्यानंतर बघूयात मित्रांनो, बघा या ठिकाणी दर्पण प्रतिबिंब क्लिअर इथपर्यंत. मग बघा ते म्हणतात या डायग्रामला आपण दर्पण मध्ये बघतो तर कशा पद्धतीची दिसेल. मग बघा मित्रांनो या ठिकाणी डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते. वाय या ठिकाणी यायला पाहिजे, इथं यायला पाहिजे. इथं नाही वाय, इथं तिन्ही ठिकाणी आहे. या प्रतिशतचे चिन्ह इथं पाहिजे मला, इथं पाहिजे आहे का? ओके, पण इथं मित्रांनो हे बघा प्रतिशतचं चिन्ह अशा पद्धतीने असतो. तो जल प्रतिबिंब मध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीने होईल. तर विकल्प सी पण कट होतो या ठिकाणी. त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो वाय एन ए 1. मित्रांनो बघा 1 इथं आहे ना, इथं, तर या ठिकाणी इथं दिसायला पाहिजे. अशा पद्धतीने 1 दिसायला पाहिजे आणि तो डी मध्ये आहे. क्लिअर इथपर्यंत. मग उत्तर काय मित्रांनो, तर उत्तर डी, विकल्प डी उत्तर हे बरोबर असेल. ओके, डी बरोबर असेल. चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी मित्रांनो हे तर आता तुमचे तोंडपाठच झाले असतील या टाइपचे प्रश्न, जे डिक्शनरी म्हणतो ना आपण शब्दकोश, यामध्ये मी काय करेन मित्रांनो, जे आणि यू सर्व ठिकाणी कॉमन आहे. त्यानंतर मी आता या ठिकाणी एम आय पी एन हे बघतो. मग मित्रांनो काय येणार, या सर्वांचा आधी यांची तुलना केलो, हे 13 9 16 आणि 14, तर आय येणार. आय कुठे आहे मित्रांनो, मग या ठिकाणी आय इथं आहे 2 नंबर मध्ये. 2 नंबर जिथं असेल बघा एम एन एन. ओके, 2 नंबर कुठे मित्रांनो या ठिकाणी, तर हे इथं नाही, इथं नाही, 2 विकल्प कट. त्यानंतर काय येणार मित्रांनो, हे आय आल्यानंतर इथं एम, इथं पी, इथं एन, तर काय येणार मित्रांनो एम येणार. ओके, पी बी म्हणजे काय मित्रांनो 2 नंतर काय 3 येणार. 2 नंतर 3 दोन्ही ठिकाणी आहे. मग मित्रांनो आपण या ठिकाणी 4 आणि 1, ओके 1 आणि 5 यांच्यामध्ये तुलना करूयात की 1 नंबर काय मित्रांनो एम, 4 काय मित्रांनो पी, म्हणजे 1 नंबर 4 मध्ये काय मित्रांनो पी आय. खूप सोपं आहे मित्रांनो हे. काही बघा हे आलं मित्रांनो सुरुवातीला. ओके, झालं याचं काम झालेलं आहे.
त्यानंतर येतो मित्रांनो हे 3 नंबर, हे दोन्ही बसले एका ठिकाणी. आता काय मित्रांनो, आता हे 4 की 1 या ठिकाणी हा येणार आधी की हा येणार. बघा मित्रांनो PINPIT, तर मित्रांनो 1 नंबर येणार आधी, कारण की बघा आता समजून घेणार मित्रांनो, एक नंबर येणार कारण की का JUM. ओके, म्हणजेच काय मित्रांनो हे विकल्प बी बरोबर असेल. चला, काही प्रॉब्लेम नसेल असे अपेक्षा आहे. हे तर कट झाले होते मित्रांनो. ओके, विकल्प बी 2 नंबर बरोबर असेल. त्यानंतर बघा मित्रांनो AEM म्हणजे 1 5 13 17. इथं 13 असेल, या ठिकाणी 17 असेल, या ठिकाणी 5 असेल, इथं 1 म्हणजे काय +4 तर 9 नंबरवर I असतो मित्रांनो. 2 विकल्प कट. F, त्यानंतर आहे J प्रश्नचिन्ह, त्यानंतर आहे R, त्यानंतर V. मित्रांनो 6 असेल, हे 10 असेल आणि या ठिकाणी हे किती प्लस हे 14 असेल. 14 म्हणजे काय मित्रांनो N पाहिजे मला, तर N कुठे दोन्ही ठिकाणी आहे, काही विकल्प कट होत नाही. त्यानंतर I, त्यानंतर M प्रश्नचिन्ह U आणि Y. I किती 9 नंबरवर, M किती 13 नंबरवर, त्यानंतर किती मित्रांनो +4 म्हणजे या ठिकाणी किती 17 नंबरवर Q पाहिजे, म्हणजे विकल्प 3 नंबर बरोबर असेल. ओके, चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा नातेसंबंध हा प्रश्न मित्रांनो, एक प्रश्न हमखास येतोय. बघा मग काय या ठिकाणी समजून घेणार आपण नातेसंबंध मध्ये काय म्हणतो प्रश्न. बघा मित्रांनो ह्या एरो साठी काय म्हटलेलं त्यांनी, AB का पती है, म्हणजेच काय या ठिकाणी इथं लिहितो मी U पती आहे. कोणाच पती आहे? V च, तर V पत्नी असेल. या और साठी काय मित्रांनो AB की माता आहे, म्हणजेच काय VW ची माता आहे. त्यानंतर प्लस साठी काय AB का भाई है, म्हणजे W X चा भाऊ आहे. त्यानंतर प्रतिशत साठी काय AB की बहन है, म्हणजे हे X कोणाची बहीण आहे मित्रांनो, Y ची बहीण आहे. क्लियर इथपर्यंत. UY से किस प्रकार संबंधित है, UY से किस प्रकार संबंधित है, तर मित्रांनो WXY हे तिन्ही भावंडे आहे. हा भाऊ, ही बहीण आणि Y सांगता येणार नाही, भाऊ की बहीण काही नाही, पण ते सोडून द्या. आपल्याला हे विचारलेले U का Y से क्या संबंध है, तर ही पिता असेल. विकल्प बी बरोबर आहे. ओके, कळतंय मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला कळत असेल, समजत असेल अशी अपेक्षा आहे. ओके, चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके, पेपर कटिंग हा प्रश्न मित्रांनो पुन्हा येतोय. ओके, बघा मला वाटतं मित्रांनो या आधीच्या शिफ्ट मध्ये पण हे बघितलं आपण. हे बघा हा स्टार इथं येणार, एक इथं येणार, इथं येणार, म्हणजेच काय या ठिकाणी हे नाही येणार. ओके, एक विकल्प कट. त्यानंतर हे इथं वर्तुळ इथं इथं आणि इथं अशा पद्धतीने येणार. ओके, मग हे कट होतोय बघा. नंतर हे जे चौकोन हे एक अशा पद्धतीने येणार, जे कुठे मित्रांनो 3 नंबर मध्ये. ओके, चला त्यानंतर पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ओके, बघा काय म्हणतो मित्रांनो प्रश्न या ठिकाणी. कोडिंग डिकोडिंगचा आहे DAINTY GCKQWB अशा पद्धतीने हा प्रश्न मित्रांनो. बघा काय लॉजिक असेल या ठिकाणी. सोपे प्रश्न मित्रांनो अतिशय. हे 4 तर हे किती 7 म्हणजे +3, या ठिकाणी +2, इथं सुद्धा +2, इथं +3, इथं सुद्धा मित्रांनो काय +3 आणि या ठिकाणी सुद्धा +3 आहे. मग काय मित्रांनो CERTAIN यासाठी काय असेल. मग बघा मित्रांनो काय आहे लॉजिक. +3 करून टाकूयात मित्रांनो. +3 म्हणजे 6 नंबरवर मित्रांनो F येतो या ठिकाणी. त्यानंतर इथं पण चेक करूयात मित्रांनो. +2 म्हणजे G का, जिथं मित्रांनो स्वर आहे व्हॉवेल्स
त्या ठिकाणी +2 आणि व्यंजन साठी कन्सोनंट साठी काय मित्रांनो +3. म्हणजे मित्रांनो काही चेक पण करण्याची गरज नाही, विकल्प 3 नंबर बरोबर असेल. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढे आपण O15 22 29 किंवा 3 C आणि 8 किती मित्रांनो 10. तर आता Q यायला पाहिजे 17 नंबरवर, म्हणजे 2 विकल्प कट. त्यानंतर L किती मित्रांनो 12 5 24 आणि हे किती 17. बघा 12 5 24 आणि 17. या ठिकाणी काय मित्रांनो -7 आहे प्रत्येक ठिकाणी. -7 ओके. -7 तर 10 नंबरवर मित्रांनो जे येतो या ठिकाणी म्हणजे विकल्प बी हे बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊ पुढचा प्रश्नाकडे. बघा मित्रांनो प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी. या ठिकाणी बघा ही डायग्राम इथं भेटेल का मित्रांनो आपल्याला कुठे, या डायग्राम अंतर्गत. कोणत्या डायग्राम मध्ये, या डायग्राम मध्ये नाही, कुठेच नाही. याला बारीक दिसतंय तुम्हाला मित्रांनो, खूप बारकाईने बघावं लागतं. क्लिअर पर्यंत खूप बारकाईने एकाग्रतेने म्हणजे मिळतं या ठिकाणी कोणती डायग्राम तयार होते यामधून. ओके हे तर गोल कुठे दिसत नाही मला, हे किंवा ओके. म्हणजेच काय मित्रांनो ही डायग्राम आहे त्या ठिकाणी ए मध्ये. ओके चला पुढे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा मित्रांनो काय या ठिकाणी +1 आहे. त्यानंतर या ठिकाणी -4 +9 मायनस किती मित्रांनो -16 या ठिकाणी. त्यानंतर इथं प्लस किती 25 -36 असा कार्यक्रम आहे या ठिकाणी. इथपर्यंत क्लिअर. मग मित्रांनो 8 मधून 6 किती 2, एकक स्थानी 2 या ठिकाणी विकल्प ए मध्ये. बाकी काही चेक करण्याची गरज नाही आपल्याला. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो या ठिकाणी काय आहे 26 24. म्हणजे या ठिकाणी एच शोधणार मित्रांनो मी 10 8. ओके त्यानंतर आय किती 9 आणि जी किती 7. म्हणजे ओ तर 13 नंबर पाहिजे मित्रांनो मला, जे या ठिकाणी आहे एचएम विकल्प बी. त्यानंतर पुढे पण बघून घेऊयात आपण काही आहे का गडबड नाही, बरोबर असेल काही गडबड. ए आणि वाय म्हणजे इथं पण -2 आहे. क्लिअर इथपर्यंत. ओके ठीक आहे मित्रांनो विकल्प बी बरोबर असेल. मित्रांनो खूप सोपी प्रश्नपत्रिका आहे. जर मित्रांनो प्रश्न डिफिकल्ट असतील ना, मला पण या ठिकाणी मित्रांनो खूप स्पीड मध्ये आपण सॉल्व्ह करत असतो, मजा येते. पण प्रश्नपत्रिका इतकी सोपी आहे मित्रांनो जे की तुम्ही सहजपणे सॉल्व्ह करू शकतात. अनालिसिस करण्याची पण गरज नाही तुम्हाला, इतकी सोपी आहे. चॅलेंजिंग प्रश्न पाहिजे असतात आपल्याला, डिफिकल्टी लेवलचे पाहिजे असतात, तेव्हा जास्तीत जास्त एनर्जी येते मित्रांनो. माझ्यासाठी तरी हे लागू होतंय. ओके बघा मित्रांनो खूप डिफिकल्टी प्रश्न आता सोपे आहे अतिशय. बघा मित्रांनो 5 दर्शाने वाले फलक के विपरीत. मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा मी सांगतो ना 4 चे विपरीत काय, तर 4 इथं दिसतो ना, तर 4 चे विपरीत जो कोणताही नंबर असेल ना तो कधीच समोर दिसत नाही. एक तर तो दिसेल, तो म्हणजे कोण 4 च्या विरुद्ध जो कोणी असेल. मी मानतो 4 च्या विरुद्ध समजा 2 असेल, जिथं 2 दिसेल तिथं 4 दिसणार नाही, जिथं 4 असेल तिथं 2 दिसणार नाही. अशा पद्धतीने लपाछपीचे खेळ असतो त्यामध्ये. मग बघा मित्रांनो 5 के विपरीत. मित्रांनो 5 दिसतोय ना, 5 च्या विरुद्ध 3 किंवा 4 राहिले असते तर हे कधीच समोर दिसले नसते, ते विपरीत राहिले असते. 5 इथं वरच्या टोकाला, तर तळ जे टोक असतो मित्रांनो खालचा टोक या ठिकाणी तो असणार आहे कोणता तरी, विपरीत असतात. विपरीत म्हणजे तो कधी दिसत नाही मित्रांनो. 5 चे विपरीत 2 आणि 1 पण नाही, 2 किंवा 1 राहिले असते तर समोर कधी दिसत नाही. मग मी काय करेल, काय बघतात मित्रांनो विकल्प कट करा. मग या ठिकाणी 3 आणि 4 नाही म्हणजे हे पण कट, हे पण कट मित्रांनो. त्यानंतर 2 आणि 1 नाही, 2 पण कट. या ठिकाणी असेल विकल्प ए नंबर. ओके
6 कुठेच नाही मित्रांनो, 6 दिसणारच नाही. जिथं 5 असेल तिथं 6 दिसणार नाही, जिथं 6 दिसेल तिथं मित्रांनो 5 दिसणार नाही, अशा पद्धतीने. ओके, चला पुढे मित्रांनो आणखी 2-3 पद्धत आहे हे सॉल्व्ह करण्याची, पण काही गरज नाही, आपल्याला इथे कळालेलं आहे. चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ओके ठीक आहे मित्रांनो, बघा प्रश्न काय म्हणतो आपल्याला ते दिसत असेल सर्वांना की नाही. ओके चला मग काय म्हणतो मित्रांनो प्रश्न आपल्याला, सभी पक्षी गाय है, सभी पक्षी गाय है, कुछ गाय मुर्गियां है, कुछ गाय मुर्गियां है, कुछ कुत्ते पक्षी है, कुछ कुत्ते पक्षी. क्लिअर पर्यंत ठीक आहे. आता पुढे समजून घेणार की काय आहे कार्यक्रम. कुछ कुत्ते मुर्गिया आहे, मुर्गिया या ठिकाणी, कुत्ते या ठिकाणी नाही. कोई मुर्गी पक्षी नहीं है, कोई मुर्गी पक्षी नहीं है. ओके बरोबर आहे मित्रांनो, कोई मुर्गी पक्षी नाही है, कोई मुर्गी पक्षी नाही है. बघा मित्रांनो आता काय होईल या ठिकाणी, कोई मुर्गी पक्षी नहीं है, कोई मुर्गी पक्षी नाही है, कोई मुर्गी पक्षी है. ओके तर मित्रांनो हे पण विधान चूक असेल या ठिकाणी. कुछ गाय कुत्ते है, कुछ गाय कुत्ते हे मात्र बरोबर आहे. मित्रांनो या आधारावर आणखी एक या ठिकाणी अशी पण डायग्राम तयार होईल. हे पक्षी असेल, या ठिकाणी हे गाय असेल, या ठिकाणी ही मुर्गी असेल, मुर्गी, आणि या ठिकाणी काय मित्रांनो पुन्हा कुत्ते असेल. ओके कुछ कुत्ते पक्षी हे म्हणजेच काय मित्रांनो ही पण डायग्राम या ठिकाणी येऊ शकते. ओके आता मित्रांनो या डायग्रामने चेक करा किंवा या ठिकाणी एक मित्रांनो गरज कधी पडते अशा 2 डायग्राम तयार करण्याची, जेव्हा उत्तर 1 या 2 या 3 अशा पद्धतीने असतात. पण जीडी मध्ये मित्रांनो मला वाटते या ठिकाणी मला वाटते की 4, 20, 25 एक आपण प्रश्नपत्र सॉल्व्ह केलो या ठिकाणी, पण एक सुद्धा या ठिकाणी और मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले नाही. 1 या 2 अशा पद्धतीने नाही. 1 या 2 अशा पद्धतीने विकल्प असेल तेव्हा आपण अशा पद्धतीने डायग्राम सुद्धा और मध्ये काढत असतो. एक तर हे किंवा हे दोन्ही ठिकाणी चेक करत असतो मित्रांनो, मग निष्कर्ष तोच बरोबर असतो जो दोन्ही ठिकाणी बरोबर असेल अशा पद्धतीने. ओके ठीक आहे. मग मित्रांनो आपण पुढे बघूयात काय या ठिकाणी केवळ निष्कर्ष 3 अनुसरण करत आहे. चला त्यानंतर मित्रांनो पुढे बघूयात आणखी. बघा या ठिकाणी काय बदलेल, काय चेंज वगैरे होईल अशा पद्धतीने बघूयात. मित्रांनो या ठिकाणी 75 गुणा 5/25 हे ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. कारण की मित्रांनो 25 ने बरोबर 75 ला भाग जातो, त्यानंतर 5 वगैरे ने गुणाकार करून टाकू. ही कंडिशन मला असं वाटतंय की हे बदलायला नको राहू द्या, आहे पूर्ण भाग जातो ना. मग या ठिकाणी काय भागाकार नाही म्हटलं मी चेंज, तर हे असं असायला पाहिजे उत्तर. ओके डी. मग बघा चेक करून घेऊयात मित्रांनो आपण. 36 - 27 + 75 गुणा 5/25 द्या मित्रांनो. या ठिकाणी भाग देऊन टाका. 25 1 तर हे किती 3, 5 त्रिक किती 15 होतात मित्रांनो, प्लस किती मित्रांनो 27 म्हणजेच किती मित्रांनो 12. ओके 12 येणार या ठिकाणी, पण 15 मोठे की 27 मोठे, तर तुम्ही म्हणणार 27 मोठे. 27 ला मायनसचे चिन्ह, मग या ठिकाणी 36 म्हणजेच किती मित्रांनो 24 बरोबर असेल विकल्प डी आपल्याकडे. ओके चला दोन प्रश्न एका ठिकाणी. एक मिनिट मित्रांनो. बघा मित्रांनो टाईप रायटरचा खेळ आहे सर्व. कारण की काय बघा मला या ठिकाणी या टीचिंगचा आधी मित्रांनो प्रश्न चेक करायला बहुतांश 99% हे घडते की मी हे चेक करत नाही. डायरेक्ट या ठिकाणी कॅमेरा आणि ऍक्शन होतोय.
ओके, म्हणजेच काय मित्रांनो, ऑफलाईन बॅचेस, त्यांचे मित्रांनो टेस्ट वगैरे, ऑनलाईन बॅचेस वगैरे हे सर्व कार्यक्रमामध्ये आपण जो टाईप रायटर आहे त्यांच्यावरच सोडून दिलोय. पण ठीक आहे, अशा पद्धतीने कार्यक्रम होऊन जातो बऱ्याच वेळेस. चला, काही हरकत नाही मित्रांनो. 2 प्रश्न एका ठिकाणी, कदाचित काही तर ठीक आहे, जे काही असेल ते आपण बघूयात मित्रांनो. फोकस करूयात आपण आपल्या या इथं, कॉन्सन्ट्रेट करूयात. ओके, बघा मग काय म्हणतात मित्रांनो, किती व्यक्ती आहे? 7. आणि सीधी पंक्ती में म्हणजे अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, पी के बाई ओर केवल 4 व्यक्ति बैठे. पी के बाई ओर केवल 4 व्यक्ति बैठे. 1 2 3 4. पी इथं बसून टाका. पी फिक्स या ठिकाणी मित्रांनो. बाई ओर केवल 4 व्यक्ति बैठे. क्यू एन के बाई ओर तीसरे स्थान पर है. क्यू एन के बाई ओर तीसरे स्थान पर है. क्यू एन के बाई ओर 1 2 3 इथं येणार. ठीक आहे मित्रांनो, आहे कंडिशन. किंवा इथं बसून बघा, पुढे जर यांना चेंज करावं लागलं तर करून टाकूयात आपण, काही हरकत नाही. बरोबर. तीसरे स्थान पर एन पी के ठीक बगल में नहीं बैठा. एन पी के ठीक बगल में नहीं बैठा म्हणजे मित्रांनो, मी बोललो ना, ठीक आहे, इथून हा इथं एन इथं बसून टाकू. 1 2 3 इथं क्यू बसलेला आहे. बरोबर. क्यू ठीक बगल में नहीं बैठा. एम एल के बाई और तीसरे स्थान पर बैठा. एम एल के बाई और एल के 1 2 3. एम एल के बाई और तीसरे स्थान पर बैठा है. तीसरे स्थान पर बैठा है. के एम के बाई और ठीक बगल में बैठा है. के एम के बाई और ठीक बगल में बैठा है. पंक्ति के बाएं सिरे पर कौन बैठा है? बाएं सिरे म्हणजे मित्रांनो इथंच एक जागा शिल्लक आहे. एक व्यक्ती मित्रांनो बसले सर्व. कोण? के एल एम एन ओ बाकी मित्रांनो, ओला इथं बसून टाका. तो पंक्ति के बाएं सिरे पर कौन बैठा है? तर ओ असेल विकल्प नंबर 3. ओके, ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण तब्बल 21 प्रश्न या ठिकाणी बघितलो, सॉल्व्ह केलोय. बरोबर. आता काय करणार मित्रांनो तुम्ही? आता हा प्रश्न मित्रांनो होमवर्कसाठी घेऊन टाका. ओके, आपण थांबूयात इथं. खूप सोपं आहे मित्रांनो, काही हरकत नाही. अशा पद्धतीने मला वाटतं हे अशा पद्धतीने काहीतरी लॉजिक आहे. ओके, त्यानंतर ई एफ. ओके, ठीक आहे. ई ठीक आहे, मी सांगून तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही सॉल्व्ह करायला. ओके, आणि मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की पाठवा, जेणेकरून मला कळेल की आपण जे शिकवतोय विद्यार्थ्यांना ते विद्यार्थ्यांना सहजपणे कळतंय, समजतंय. हे मला आनंद भेटेल. आणि हीच गोष्ट सारख्या टीचर लोकांना प्रेरित आणि प्रेरणा देत असते. ओके, ठीक आहे. मग आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात नेक्स्ट सिरीज मध्ये. ओके, थँक्यू मित्रांनो. ओके, बाय.